सत्यजित पाटील सरोडकर इचलकरंजीला पाणी आणण्याची भाषा करतात, त्या सत्यजित पाटीलांच्या गावामध्ये 4.5 कोटीची योजना घनशीलदादा मानेंनी पाणी आणलेलं आहे आणि ते इचलकरंजीला पाणी द्यायची भाषा करतात. मी जातो इथल्या सामान्य नागरिकांकडे. चला सुरुवात आपल्यापासून. प्रश्न महागाई बेकारीबद्दल या सरकारनं काहीच बोललं नाही गेल्या 10 वर्षामध्ये. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांचा प्रश्न होता. 3 महिने अंगणवाडी सेविका संपावरती होत्या, त्याचा प्रश्न भेटला नाही, त्यामुळे लहान मुलांचे आमच्या नातवांचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणचं जे होतं ते काय झालेलं नाही. 3 मुद्दे झाले, त्यामुळे आम्हाला दोन्ही पण खासदार नकोत, आम्हाला सत्यजित पाटील पाहिजेत. इचलकरंजी एवढी मोठी सिटी असताना अजून तालुका झाला नाही, जिल्हा झाला नाही, रेल्वे आली नाही, पंचगंगा प्रदूषण तशीच आहे तसंच आहे एवढ्या वर्षापासून. कुठला एकही प्रश्न सुटायला नाही. त्यामुळे मला वाटतं सर्व नागरिकांनी या मतदानावर बहिष्कार टाकायला पाहिजे. पाणी मतदानाचा हक्क करा, मतदानाचा हक्क पाहिजे. प्रश्न इथं पाणी प्रश्न गंभीर आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकच नेता खंबीर आहे, राजू शेट्टी. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा मराठा आरक्षण. आज माझा थेट प्रश्न आहे, मराठा आरक्षणाला सोबत करणारे कोण आहेत ज्यांच्या पाठीमागे तुम्ही जाणार आहात? 100% गेल्या सरकारनं सुद्धा आम्हाला मराठ्यांना गंडवलेलं आहे आणि येत्या सरकार त्याच्या अगोदर सुद्धा सरकार होतं त्यांनी सुद्धा आम्हाला मराठ्यांना गंडवलेलं आहे. परंतु मला एक सांगणं आहे की या वेळेला आज 10% आरक्षण दिलं म्हणून शिंदे साहेबांनी मुंबईमध्ये वाशीच्या इथं मराठ्यांना आरक्षण दिलं, परंतु त्याचं GR काढलेलं नाही आहे, त्याचं पूर्तता केली नाही आहे काय. परंतु मला असं वाटतं की त्याचं GR काढावा, GR काढून मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि त्याची अंमलबजावणी व्हावी. आणि नाहीतर ठीक आहे, मागणी आहे. मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु आरक्षणाला जे सोबत करत नाही त्यांच्याबरोबर आम्ही नाही. तुम्ही कोणाबरोबर आहात? हे बघा, मराठ्यांची भूमिका म्हणजे पाटलांच्या सोबत आहात, धैर्यशील माने. आम्ही अजूनपर्यंत या 3 उमेदवारांना जाहीर पाठिंबा कोणाला दिलं नाही आहे. परंतु मराठ्यांची मतं निर्णय ठरणार आहेत. बटन दाबणार, मराठ्यांची मतं निर्णय ठरणार, मराठ्यांची मतं निर्णय बटन दाबणार ना. बटन दाबणार की तुम्ही स्पष्ट बोलत नाही. गेल्या शो मध्ये मराठा आरक्षणाचा सगळ्यात पहिला मुद्दा खासदार राजू शेट्टींनी 2017ला उपस्थित केला. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा पहिल्यांदा खासदार राजू शेट्टींनी दिला. आमची 522 किलोमीटरची पदयात्रा, ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली त्यावेळी खासदार राजू शेट्टी साहेबांनी पदयात्रा थांबवली आणि त्यानंतर ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी पुढील आंदोलन चालू केलं, त्यांची तब्येत सुधारली, त्यावेळी पदयात्रा चालू केलेली आहे. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी लढणारा एकमेव योद्धा राजू शेट्टी आहे. आरक्षणाचा मुद्दा, मग आपण MIDC आणि पंचगंगा प्रदूषणावर जाऊ. खरं वास्तविक या महाराष्ट्रातल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 65 मोर्चे लाखोंचे त्या ठिकाणी निघाले. परंतु जरांगे पाटलांनी ज्यावेळेला एखादी भूमिका घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना वाढता प्रतिसाद मिळाला, म्हणून आज जे मुंबईत त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं पत्र देण्याचं आरक्षण मंजूर झालं म्हणून, परंतु जे 100% या पद्धतीनं सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण पाहिजे ते मिळालेलं नाही. त्यामुळे हे आरक्षण मिळाले असं म्हणता येणार नाही. मग मराठा मतदार कोणाच्या बाजूने? मराठा मतदार नक्की महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या बाजूला राहिला. साहेब काय नाही, आता मी सांगतो, हे दोन्ही उमेदवार पक्षबदलू उमेदवार आहेत. पहिल्यांदा राजू शेट्टी आघाडीच्या वतीने राहिले, दुसऱ्या वेळेला भाजपच्या वतीने राहिले, तिसऱ्या वेळेला आघाडीच्या वतीने राहिले, हे पण एकत्रित शिवसेनेच्या वतीने राहिले आणि परत त्यांनी पक्ष बदलला. यांना जनतेच्या प्रश्नाची आता 50 वर्ष इचलकरंजीला मतदार, इचलकरंजी लोकसभेला 50 वर्ष खासदार मिळाले. एकदा जाऊ दे त्या भागात, त्यांनी एकदा जाऊ दे तिकडे, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल ना. इचलकरंजीला काय घेतले त्यांनी काय ना त्यांचा. तुम्ही बोला. बघा, मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींच्या पायाची शपथ घेऊन सांगितलेलं की ह्या महाराष्ट्रातील मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार. 10% आरक्षण, 2 मिनिटं ऐका 2 मिनिटं. 10% आरक्षण आम्ही दिलं आणि सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतचा जो विषय आहे, मनोज जरांगे पाटलांचा आम्ही आदर करतो. मनोज जरांगे पाटलांनी जो सगळ्या सोयऱ्यांचा विषय काढलाय त्या संदर्भात 4.5 लाख हरकती आलेल्या आहेत. त्या 4.5 लाख हरकती निवडून झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात जाहीर करणार आहे. आणि दुसरा विषय झाला मराठ्यांचा, हा स्वाभिमानी पक्ष, हा जातीवादी पक्ष आहे. मी ठामपणे सांगतो, कारण का सांगतो 2 मिनिटं सांगतो. ऐका जरा. बघा, आम्ही जातीवादी आहे. ऐका, ज्या उल्हासदादा पाटील, ऐका, ज्या उल्हासदादा पाटलांनी आमदारकी मागितली, उल्हासदादा पाटलांना आमदारकी दिली नाही.
जालिंदर पाटील जालिंदर पाटील यांच्या पक्षाचे नेते जालिंदर पाटील गेल्या वर्षी ऊस परिषदेला खासदारकी जाहीर केली, त्यांचं देखील नाव कुठं नाही. विधान परिषदेला देखील आमदार मीच, खासदार मीच, सगळं पाहिजे मला पाहिजे, अशा पद्धतीची राजू शेट्टी साहेबांची भूमिका आहे. कुणालाच काही देत नाही. एक नंबर असा विषय. ऐका, मी येतो ना, उत्तर घेण्यासाठी येतो. शांत करा. मला सांगा राजू शेट्टी का एकटे पडले? त्यांचे सहकारी त्यांना का सोडून गेले? हे काय, राजू शेट्टी निवडून आले 2 वेळेला, परंतु या गावाच्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही, या धंद्यासाठी काहीही केलं नाही. ऊसाच्या आंदोलनाच्या नावाखाली ते निवडून आले आणि ऊसकरी शेतकऱ्यांना सुद्धा ऍडजस्टमेंट करून ऊसकरी शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी फसवलं. आज दुधाचा प्रश्न ते बोलतायत, त्यांचं स्वाभिमानी दूध आहे, त्या स्वाभिमानी दूध संघटनेच्या लोकांना, त्या उत्पादकांना ते काय दर देतात? इतरांच्या पेक्षा कमी दर देतात आणि शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतात. परवा सुद्धा 400 रुपये वाढीव मागण्यासाठी म्हणून आंदोलन केलं, 100 रुपयावर ऍडजस्टमेंट केली. कारखानदारांच्या त्यांच्या उत्पन्नात किती वाढ झाली? जातीयवादवर राजू शेट्टी बोलतात की 2019ला ब्राह्मण कोण साईडला जात आहे काय? मग कुलकर्णीच्या नावानं बोलले जातीवाद कोण करते? राजू शेट्टी जातीवाद करतात. यांचं म्हणणं येतो. मुळात मी मोहन मालवरकर यांचा पहिला इथं जाहीर निषेध करतो. आमचे उमेदवार DC पाटील वंचित बहुजन आघाडीचे, ते बी जनसंख्याचे अल्पसंख्याक उमेदवार आम्ही दिलेला आहे. हा भाजप पक्ष कायम जातीवादीच्या तेढ्यात अडकलेला असतो. इथं प्रगतीच्या मार्गावर कुणी बोलत नाही. मी इथल्या इचलकरंजीच्या सुज्ञ नागरिकांना सांगतो की केंद्रामध्ये भाजपचं सरकार, राज्यामध्ये भाजप-प्रणित सरकार, आणि जर सरकार इथं एवढं असून जर तुम्ही पाणी देत नसाल तर मग तुम्हाला कोण निवडून देणार? राजू शेट्टी जातीयवादी वागतात. राजू शेट्टींनी गेल्या वेळी ब्राह्मण समाजाबद्दल आपत्तीजनक वक्तव्य केलं, ते जातीयवादी आहेत असा आरोप होतोय. बोला. राजू शेट्टी साहेब हे त्या ठिकाणी जातीवाद वागतात, तसं त्यांना ऐकायचं का नाही? बंद करा त्यांना ऐकायचं. ऐका. तुम्ही जातीयवादाचा आरोप केला ना, जातीयवादाचा आरोप केला ना. ऐका ना, पाऊस आला तर प्रॉब्लेम होईल. जातीयवादाचा आरोप केला ना. जर खासदार राजू शेट्टी साहेब जातीवादी असते तर सदाभाऊ खोतांना पहिल्यांदा मंत्रिपद खासदार राजू शेट्टींनी केलंय. रविकांत तुपकर साहेबांना त्या ठिकाणी महामंडळ पहिल्यांदा राजू शेट्टींनी दिलंय. आमचा प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील हा मराठा आहे. मी एक स्वतः युवा शेतकरी आहे, मी सुद्धा जातीनं मराठा आहे. जर आमच्या शिरोळच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळी स्वाभिमानीची सत्ता होती त्यावेळी पंचायत समितीचा पहिला सभापती मुस्लिम करण्याचं काम सुद्धा खासदार राजू शेट्टींनी केलंय. इथं एक बोलायचं आहे, सगळे पक्ष आता या ठिकाणी महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, शेतकरी संघटना असेल, जनतेला गृहीत धरून हे सगळे उमेदवार विचार करतायत. लोकांना गोरगरीब जनतेच्या महागाईच्या प्रश्नावर बोलणं झालेलं आहे. या ठिकाणी मला फक्त एकच सांगायचं आहे, आता यांनी सांगितलं की पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टी एकच नेता. इतके वर्ष खासदार होते, कुठं झोपले होते का? काय गेलते कुठं? एक मिनिट. मुख्यमंत्र्यांची एक मिनिट बोलू द्या. गेल्या महिन्यामध्ये धैर्यशील माने साहेबांनी 107 कोटीची योजना सुरकुटची मंजूर केली. मुख्यमंत्र्यांकडे आणली. तुम्ही कुठे होता? एमआयडीसी. धैर्यशील मानेने ज्या पद्धतीनं घोषणा केली की मी या मतदारसंघात 5 एमआयडीसी, अत्यंत चुकीच्या पद्धतीची घोषणा आहे. ज्या पद्धतीनं डाय प्रोट म्हणून त्या ठिकाणी इथं नरंद्यापाशी आणण्याचा प्रयत्न केला, तर कागाव आणला.
परंतु 1% सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारने म्हणलं इथं ड्रायपोर्ट होऊच शकत नाही. अशा पद्धतीच्या खोटा वल्गण्या MIDC कुठेही त्या ठिकाणी नाहीत. अशा पद्धतीची परिस्थिती, एकही MIDC मंजूर झालेले नाहीत. MIDC खासदार धैर्यशील मानेचं कार्य म्हणजे कागदी वेळ हातात केलाय. 5 वर्षामध्ये जर त्यांचं कर्तृत्व फुललं असतं तर पंतप्रधान मोदींच्या नावावर मत मागायचं काय आवश्यक आहे. MIDC विकसित करण्यासाठी काय केलं ऐका ना. नाही, इचलकरंजीमध्ये आज अत्यंत चांगल्या पद्धतीच्या MIDCला अनुदान देण्याचं काम या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये या उद्योगधंद्यासाठी अतिशय चांगली मदत इचलकरंजी परिसराला त्या ठिकाणी होते. आचारसंहिता संपल्यानंतर इचलकरंजीला अत्यंत चांगल्या पद्धतीची लाईट बिलची जी सवलत आहे ही जर मिळाली तर इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे. लाईट बिलची सवलत मिळाल्यानंतर हे इचलकरंजी भारताचं मँचेस्टर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाईल. मतदारसंघात 5 MIDC मंजूर करून नवीन शाहूवाडी तालुक्यात 5 MIDC नवीन MIDCला मान्यता मिळाल्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळणार. ठीक आहे. MIDC कोण बोलतंय. MIDC फटकन झटपट. MIDC मध्ये लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले असतील आणि देशातले असतील, प्रामुख्यानं इचलकरंजीचा यंत्रमागधारकांचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या प्रश्नांच्या संबंधी जर विचार केला, या देशामध्ये मोठमोठ्या उद्योगपतींना 14 लाख कोटीचं राईटअप दिलं जात आहे, पण कर्जमाफी दिलं जात आहे, पण त्या ठिकाणी सामान्य उद्योजकांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सोयी सवलती दिल्या जात नाहीत. या लाईट बिलामध्ये असू देत किंवा इतर गोष्टीमध्ये असू देत, जीएसटीच्या MIDC यांनी डेव्हलप केलेलं नाही. आणि म्हणून राजू शेट्टी देशाच्या सर्वोच्च लोकसभेमध्ये या सगळ्या प्रश्नावरती लघु उद्योजक असतील म्हणजे ऊसाचं कांड दुधाचं भांड या पलीकडे MIDC बद्दल राजू शेट्टी काम करतील. निश्चितपणे करून दाखवले आहे. एक मिनिट आमची स्वतःची MIDC आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं या देशामध्ये 70% हा ग्रामीण भागात राहणारा शेतकरी आहे. या यंत्रमागधारकाला त्या ठिकाणी कापूस पुरवठा करणारा हा शेतकरी आहे आणि त्यांचा फिनिश गुड घेणारा सुद्धा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिकदृष्ट्या क्रयशक्ती बनवण्याचं काम या देशामध्ये राजू शेट्टींनी करून दाखवलं. हे बघा, माने वहिनी 10 वर्ष खासदार होते, धैर्यशील माने 5 वर्ष खासदार होते. यांनी कोणतंही काम या 15 वर्षात केलं MIDC काहीच नाही. निव्वळ खोटं बोलणं, ते पण ईडीच्या भीतीला लावून फक्त कागदावर MIDC कुठेही नाही. ह्या मंच इचलकरंजी ह्या भारत देशामध्ये म्हणजे नामांकित झालेले आहे. ह्या मँचेस्टर नगरी असताना कुठलाही उद्योग इथं घराघरामध्ये यंत्रमागधारकांचा उद्योग आहे आणि हे उद्योग बंद पाडायचं काम कोण केलं असेल तर राजू शेट्टी साहेब खासदार होते त्या टायमालाही काय कुठल्याही पद्धतीचं ते यंत्रमागांना वाचवायचं काम झालं नाही. यंत्रमाग आता मोडीत निघालेत. तसं धैर्यशील मानेंनी सुद्धा कुठलं यंत्रमाग वाचवण्यासाठी काही काम केलेलं नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात हे जर टिकवायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनाच साहेब MIDCचा यांनी उल्लेख करतात की नाही, यांच्या MIDC कधी काढल्या विचारा आणि यांच्या MIDC ज्या चालल्यात की नाही 4 फुटाच्या वरती बांधकाम आले का बघा. दाखवा की ते MIDC काढल्या आणि चालू झालं यांचं. इचलकरंजी शहराचे 3 प्रश्न महत्वाचे आहेत. पंचगंगा प्रदूषण, पाणी प्रश्न, यंत्रमागाचा व्यवसाय. बरोबर, आजी आणि माजी खासदारांनी कुठल्याही विषयात म्हणजे पूर्ण केलेलं नाही आहे. पण आमच्या सत्तेच्या दाबाने काय सांगितलंय, हे 3 प्रश्न सोडवणार, नाहीतर मी राजीनामा देणार. साहेब तुम्हाला मी सांगतो, यांनी प्रत्येक गोष्टीला विचार न करता वेळात 7 ठिकाणी MIDCचं मंजूर झालेले आहे आणि ती केली तर देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारच करणार आणि पाण्याचा प्रश्न सुद्धा आम्हीच मिटवणार. आणि कोण मिटवणार नाही. पुढला मुद्दा घेतोय पंचगंगेचं प्रदूषण. कोणाचं पाप. पंचगंगेचं प्रदूषण. पंचगंगेच्या प्रदूषणासाठी ज्याला मुख्यमंत्री ह्या ठिकाणी आलेले होते, 550 कोटी रुपयाचा निधी नदी प्रवाहित करण्यासाठी आणि 3200 कोटीचा निधी पंचगंगा प्रदूषणासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून आणलेले वर्ल्ड बँकेकडून. धैर्यशील दादांनी वस्त्रोद्योगाच्या करता ड्रायपोर्ट मंजूर करून आणलाय. नितीन गडकरीजींनी
लगेच 1 मिनिटात ड्रायपोर्ट मंजूर करून त्याचं सर्वेहून काम पण चालू झालं. साहेब, मी पाणी पुरवठ्याचा माजी सभापती आहे. मला तुम्ही जे पाण्याच्या प्रश्नावर मी तुम्हाला पंचगंगेच्या प्रदूषणाचा पाप कोणाचा? पंचगंगा सातत्यानं प्रवाहित ठेवल्याशिवाय पंचगंगाचं प्रदूषण मुक्त होणार नाही. जलपर्णीमुळे पंचगंगा प्रदूषित झालेली आहे. म्हणून पंचगंगेच्या पाण्याचा प्रदूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून कृष्णाचं पाणी योजना आणलेली आहे. 14 किलोमीटरनं आणलेली आहे. आणि वारणेची लोकसंख्या वाढलेली आहे. नगरपालिकेची महानगरपालिका झाली. 5 लाख वस्तीचं गाव झालं. म्हणून वारणेचं पाणी आणायचं काम चालू झालं. ह्याला राजू शेट्टीने विरोध केला. ग्रामीण भागाच्या लोकांच्यावर ते बोलतात. आज जे उमेदवार राहिलेले आहेत उभाटाकडनं त्यांचा सुद्धा या पाणी पुरवठ्याला त्यावेळेला विरोध होता. आजही ते विरोधच करतात. त्यांना एकदा पंचगंगेचं प्रदूषण पंचगंगा प्रदूषणावर खासदार धैर्यशील मानेंनी खास प्रयत्न करून मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून 154 कोटीचा जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन जे पंचगंगा नदीवर 160 गाव आहेत इचलकरंजी शहरापर्यंत त्या प्रत्येक गावाला एसटीपी प्लांट मंजूर करण्यासाठी 154 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. प्रदूषण हटेल यामुळे निश्चितच ज्या प्रत्येक गावात पंचगंगेची जी जलपर्णी आहे की नाही ही धरणामध्ये नाही, राधानगरी धरणामध्ये जलपर्णी त्या ठिकाणी झालेली आहे. राधानगरी धरण जे संपूर्ण वरती आहे तिथं जलपर्णी झालेली आहे. तिथली जलपर्णी जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत खाली जलपर्णी प्लांट होणार. ठीक आहे. पंचगंगेचं प्रदूषण पंचगंगेचं प्रदूषणाचं मोदी सरकार नदीच्या विषयी फार गंभीर आहे. प्रदूषणाविषयी गंगा जशी गंगा आपली स्वच्छ झाली तशी त्या धर्तीवर पंचगंगा ही शुद्ध ही मोदी सरकार करणारच आहे. आणि ही इलेक्शन या देशाच्या वर्षानुवर्ष वाट बघतात लोक. आता मंजूर झालेला आहे निधी आणि होणार. 100% होणार. पंचगंगेचं प्रदूषण नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील सर्व नद्या प्रदूषण मुक्त करता अशी घोषणा केली. आजपर्यंत या पंचगंगा नदीच्या एका संस्थाने येऊन तिथे केंद्र करते. आज इचलकरंजी नदीत केंद्र भरलेला आहे आणि काय नद्या साफ करणार? पंचगंगेच्या प्रदूषणाचं पाप कोणाचं? हे बघा, ज्यावेळी आम्ही 2018 साली आम्ही आमच्या शिरवण गावात केंद्र गळ्यात घालून बसलो होतो तेव्हा धैर्यशील आम्हाला पाठीमध्ये आलते. परंतु ज्यावेळी निवडून गेले त्याच्यापासून त्याच्यावर आमच्याकडे दादा आलेच नाहीत. आणि त्यानंतर आम्ही किती वेळा तर आंदोलन केलं. म्हणजे प्रदूषण कोणामुळे? मी सांगतो साहेब, त्या इंडस्ट्रीमुळे. बरं, ठीक आहे. पंचगंगेचं प्रदूषण माझ्याकडे वेळ संपला. आता मी शेवटच्या प्रश्नाकडे. पंचगंगा प्रदूषण हे फक्त पंचगंगा प्रदूषण हे फक्त ऐकाल तर पंचगंगा प्रदूषणला हे वेगवेगळे घटक आहेत. कोल्हापूर शहराचं सुद्धा त्या ठिकाणी जयंती नाल्याचं सुद्धा पाणी येत आहे. प्रयत्न केले निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले. आमच्या खासदारांनी केलेला आहे. हा सामुदायिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी लक्ष घालून सामुदायिक रीतीनं हा पंचगंगेचा पाण्याचा प्रदूषण. ठीक आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे. थोडक्यात बघा, 3 मे 1985 मँचेस्टर म्हणजे आता सध्याचा महासत्ताचा पेपर आहे. त्यापासून आमदार असतील खासदार असतील की या ठिकाणी प्रामुख्याने प्रदूषित नदी आहे त्या संदर्भात पत्रकातला आहे. मग त्या ठिकाणी आज म्हणतात जे 3200 कोटी काय तर आणलो म्हणून 3200 कोटी कुठे जर आणलो म्हणून कोणतरी त्या सांगितलं तर या ठिकाणी एकही पैसा त्या ठिकाणी प्रदूषित नदीसाठी त्या ठिकाणी आणलेला नाही. धैर्यशील मानेने तर काहीच केलेलं नाही. हे 1985 पासून. माझा शेवटचा प्रश्न ऐका. शेवटचा प्रश्न मी सगळ्यांना घेतोय. शेवटचा आतापर्यंत पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर MIDCचा मुद्दा उपस्थित झाला. वस्त्रोद्योगाचा विकासाचा मुद्दा उपस्थित झाला. महागाईचा मुद्दा. मला तुमचा उमेदवार निवडून येतोय तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन काय? मी हा प्रश्न सगळ्यांना घेतोय. आता सगळ्या अख्ख्या जगाला माहित आहे की 2024ला नरेंद्र मोदी परत सत्तेत येणार. सांगतोय ना. मग आता जो खासदार सत्तेबरोबर असणार त्यांचीच कामं पूर्ण होणार का विरोधी पक्षाच्या नेत्यांची कामं पूर्ण होणार? असं नाही. साहेब, एकूण आमचा प्लॅन 4 आमदार आमच्याबरोबर आहेत. मागच्या खेपेच्या तुमच्या सर्व्हेमध्ये आणि आत्ताच्या सर्व्हेमध्ये मला सांगा आतापर्यंत जे प्रश्न उपस्थित झाले ते सोडवण्यासाठी तुमच्या उमेदवाराचा ऍक्शन प्लॅन काय? जर तो निवडून येतो. एक तरुण आणि तडफदार खासदार धैर्यशील माने आहेत. त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीचे आपली भूमिका मांडून
नरेंद्र मोदी साहेबांच्याकडनं परत एकदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार, त्यांच्याकडनं ही कामं सोडवून निश्चितपणे घेणार. त्याच्याबरोबर त्याचं कारण सांगतो, पाणी प्रश्न सुद्धा झाला. प्रकाश आवाडे साहेब